शिरपूर जैन येथे पावसाळा सुरू होताच सापांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून नागरिकांनी स्वतः साप पकडण्याचे धाडस न करता सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्ध सर्पमित्र अनिल साखरे यांनी केले आहे। चालू वर्षी उन्हाळा अत्यंत कडक राहिल्याने पावसाच्या सुरुवातीलाच जमिनीतील उष्णतेमुळे साप बाहेर पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। शिरपूर जैन येथील एसटी ड्रायव्हर संतोष देशमुख यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सेंट्रिंगच्या साहित्याखाली तब्बल 9 फूट लांबीचा धामण जातीचा साप आढळून आला। सर्पमित्र अनिल साखरे यांनी घटनास्थळी पोहोचून या सापाला सुखरूप पकडले। याशिवाय आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शिरपूर पोलीस स्टेशन परिसरातही 5 फूट लांबीचा धामण जातीचा साप निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या दोन्ही सापांना सर्पमित्रांनी कौशल्याने पकडून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे। या पार्श्वभूमीवर बोलताना सर्पमित्र अनिल साखरे यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याची विनंती केली आहे। सध्याच्या डिजिटल युगात नवीन पिढीतील मुले यूट्यूबवर साप पकडण्याचे व्हिडिओ पाहून स्वतः सर्पमित्र असल्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतात। केवळ प्रसिद्धीसाठी किंवा लोकांसमोर स्वतःला हिरो सिद्ध करण्यासाठी सापाचे डोके दाबणे, फणावर हात ठेवणे किंवा हेडकॅच करणे यासारखे जीव घेणे स्टंट केले जातात। असे धाडस कोणाच्याही जीवावर बेतू शकते। त्यामुळे नागरिकांनी किंवा तरुणांनी कोणत्याही सापाला मारू नये आणि स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्रांना पाचारण करावे असे त्यांनी सांगितले। तसेच पावसाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना अंधारातून चालणे टाळावे। बाहेर निघताना सोबत मोबाईलची टॉर्च या बॅटरीचा वापर आवर्जून करावा, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील असे आवाहनही अनिल साखरे यांनी जनतेला केले आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।